बाबांची शेवटची पदवी सर दोन निवडणुका आज होणार आहेत. एक मुंबईच्या पदवीधरांच्यासाठी आणि एक शिक्षकांच्यासाठी. मी फक्त पदवीधरच आहे, शिक्षक शिवाय नाही. माझं नाव ज्या खोलीमध्ये होतं आहे तिथे पहिलाच जाणारा मी होतो. त्यामुळं एकदा महत्त्वाचं हे काम केलं की बाकी बाहेरचं काम करायला सोपं होतं आणि त्या भूमिकेतनं मी नेहमीच लवकर मतदान करायचा प्रयत्न करतो. आज त्याप्रमाणे केलेलं आहे. आता याचं मतमोजणी वगैरे वगैरेला थोडा वेळ लागतो. पाहू तेव्हा कसं होतं ते. निवडणूक पाहिलं तर पदवीधरसाठी अटीशर्तीवर आपण पाहिलं तर भाजपचे जे उमेदवार आहे किंवा ठाकरे गटाचं दोघांजणांमध्ये लढा आहे. कशा पाहता या लढाकडे आपण? नाही, स्वाभाविकपणानं हे दोन मुख्य पक्ष आहेत आणि त्यामुळं दोन त्यांचे उमेदवार आहेत. आता ह्या निवडणुकीच्या दृष्टीने, राजकीय दृष्टीने जर बघायचं झालं तर एक भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्याबरोबर असलेले पक्ष आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्याबरोबर असलेले पक्ष, ह्यात ही निवडणूक आहे. आजपर्यंत ही जागा ही भारतीय जनसंघाकडे पूर्वी आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीकडे असे. पण गेले 3 निवडणुका या शिवसेनेनं जिंकल्या होत्या. पण ती आता शिवसेना दुभंगलेली आहे. कसं होतं आहे ते पाहिलं पाहिजे. आमच्यात काही कोणी दुभंगलेलं नाही आहे, आमच्यात वाढ झालेली आहे. तर ती कसं मतदान करतात ते पाहायचं आहे. माझ्या दृष्टीने मतदान याद्यामध्ये नावं नाही अशा तक्रारी आता यायला सुरुवात होती आणि त्यामुळं तो जो फरक आहे तो त्याला काही इलाज नाही आहे. मतदान याद्या बनवताना गडबड थोडी घाई झालेली आहे असं माझंही मत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.